विद्यार्थी मित्रांनो, एम-बी-ए सी-ई-टी परीक्षेसाठी आता फक्त जवळपास 45 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच गोंधळ उडालेला आहे, की आता सुरुवात करून खरोखर काही होऊ शकतं का? किंवा उरलेल्या दीड महिन्यामध्ये अभ्यास करून आपण जे-बी-एम-ए सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये जागा मिळवणं शक्य आहे का? तर या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांचं उत्तर शोधणार आहोत आणि बघणार आहोत की 45 दिवसाचं हे गणित नेमकं कसं सोडवायचं. विद्यार्थी मित्रांनो, जे-बी-एम-एस सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुमचा स्कोर जो आहे तो 160 प्लस असला पाहिजे. म्हणजेच 99.99 पर्सेंटाईल असायला पाहिजे. सो त्याच्यासाठी 16 फेब्रुवारीपासून आपली लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण एम-बी-ए सी-टीचा सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. त्यासोबत तुम्हाला नोट्स, मॉक टेस्ट या सर्व गोष्टी मिळतात, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करू शकता. सो आजच या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच तुम्ही जॉइन करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, एम-बी-ए सी-ई-टी परीक्षेचा सिलेबस जो आहे तो अशा प्रकारे आहे. यामध्ये तुम्हाला 4 युनिट्स असतात. लॉजिकल रिझनिंग हा सगळ्यात मोठा युनिट आहे. कारण परीक्षेमध्ये 75 प्रश्न विचारले जातात, तेही 75 मार्कांसाठी. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग जो आहे तो सगळ्यात लहान युनिट आहे, ज्यामध्ये 25 प्रश्न विचारले जातात 25 मार्कांसाठी. त्यानंतर व्हर्बल ॲबिलिटी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा जो युनिट आहे, यामध्ये 50 प्रश्न 50 मार्कासाठी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्कासाठी विचारले जातात. अशा प्रकारेच 200 प्रश्न 200 मार्कासाठी तुम्हाला विचारले जातात. म्हणजेच तुमची एक्झामिनेशन ही 200 मार्काची असणार आहे. मोड जो असणार आहे तो असणार आहे सी मोड, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असणार आहे. 200 प्रश्न आहेत 200 मार्कासाठी, जसं की आपण आत्ताच पाहिलं. आणि हे 200 प्रश्न तुम्हाला 150 मिनिटामध्ये म्हणजेच 2.5 तासामध्ये कव्हर करायचे आहेत. ओके. आणि एम-सी-क्यू बेस्ड असणार आहे. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क आहे. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये बघायला मिळणार नाही. कारण याच्यामध्ये तुमचं जर आन्सर चुकलं तर तुमचे मार्क्स डिडक्ट होणार नाहीत. याचाच अर्थ 200 पैकी 200 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. हा झाला आपला सिलेबस आणि पेपर पॅटर्न. तर आता पॅटर्न आपण पाहिलेला आहे. 200 प्रश्न आपल्याला 150 मिनिटामध्ये कव्हर करायचे आहेत. हा ओव्हरऑल सिलेबस आपल्याला 45 दिवसामध्ये कसा कव्हर करायचा, आपल्याला 45 दिवसामध्ये तयारी कशी करायची आहे, ते डे बाय डे मी आता तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करूया फेज 1 पासून. तो म्हणजे आपला कन्सेप्ट आणि फाउंडेशन असणार आहे. डे 1 टू डे 15. लॉजिकल रिझनिंग हा जो युनिट आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न? 75 क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. करेक्ट. हे 75 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत आणि आपल्याला त्या अनुषंगाने चांगली तयारी करायची आहे. तर या 1 ते 15 दिवसामध्ये लॉजिकल रिझनिंगची तयारी कशी असणार आहे? डेली तुम्ही 1.5 तास ते 2 तास लॉजिकल रिझनिंगला द्यायचाच आहे. टॉपिक कुठले महत्त्वाचे आहेत? तर महत्त्वाचे टॉपिक आहे तुमचं सिटिंग अरेंजमेंट, ज्यामध्ये लिनियर आणि सर्क्युलर हे 2 प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट असतात. सिटिंग अरेंजमेंटमध्ये लॉजिकल रिझनिंग हा जो युनिट आहे, सिटिंग अरेंजमेंटवरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात. म्हणजे या टॉपिकवरती सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर पझल्स आहे, ब्लड रिलेशन, सिलोजिझम, डिकोडिंग, कोडिंग, इनपुट आउटपुट सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग या युनिटमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जाणारे हे टॉपिक्स आहेत. सो या टॉपिक्सना तुम्हाला काय करायचं आहे? इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट करून ठेवायचं आहे आणि या टॉपिक्सना इग्नोर अजिबात करायचं नाहीये. याचं प्रिपरेशन तुम्हाला आणखीन चांगलं करायचं आहे. आता टॉपिकची तयारी झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉपिक किती तयार झालेला आहे हे बघावं लागतं. मग यासाठी तुम्ही 40 ते 50 प्रश्न डेली प्रॅक्टिस करायचे आहेत या टॉपिक्सवरती. ओके. हे हॉट टॉपिक्स तुम्ही जर प्रिपेअर केले आणि 40-50 प्रश्न डेली तुम्ही जर प्रॅक्टिस केलं, तर लॉजिकल रिझनिंग अगदी उत्तम तुमचा तयार होणार आहे. ठीक आहे. कारण यामध्ये जवळपास 75 मार्क्स तुम्हाला मिळतात 200 पैकी. सगळ्यात जास्त मार्क्स या युनिटमधून मिळतात. त्यामुळे याची तयारी बेस्ट व्हायलाच पाहिजे. नंतर येतो आपला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जो की आपला फेज 1च चालू आहे बरं का आणखीन. फेज 1 मध्ये कन्सेप्ट आणि फाउंडेशन आपल्याला म्हणजे आपला बेस चांगला पक्का करायचा आहे. त्यामुळे मी सगळ्या युनिटचं तुम्हाला सांगतोय. तर 1.5 तास तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला रोज द्यायचाच आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड काय आहे? हा तुमचा युनिट आहे जो ज्यामध्ये तुम्हाला मॅथ्सचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागणार आहे. याच्यामध्ये फॉर्म्युलाज पाठ करावं लागणार आहे, सोल्युशन काढावं लागणार आहे, है ना? हे प्रॅक्टिकल युनिट आहे. यामध्ये कुठले टॉपिक्स तुम्ही फोकस कराल? तर पर्सेंटेज आहे, रेशो आहे, P&L आहे, टाइम अँड वर्क आहे, टाइम स्पीड डिस्टन्स आहे, नंबर सिस्टीम, सिम्प्लिफिकेशन या टॉपिक्सवरती तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त प्रश्न याच्यावरती तुम्हाला सोडवायचे आहेत.
ठीक आहे. आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये तर तुम्हाला ट्रिक्स वगैरे सर्व गोष्टी मिळतील, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये मॅथेमॅटिकल क्वेश्चन सोडवता येऊ शकतात परीक्षेमध्ये, है ना? सो लाईव्ह सेशन्स अजिबात तुम्ही इग्नोर करायचं नाही. लाईव्ह सेशन अटेंड करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप फायदा आहे. ओके. एम-बी-ए सी-ई-टी मॅथ्स इज मॉडरेट, स्पीड इज इम्पॉर्टंट. काय म्हटलं इथे, की बघा यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो एम-बी-ए सी-ई-टीचा जो मॅथेमॅटिकल पोर्शन आहे, तो एकदम आय-टी लेव्हलचा, आय-आय-टी लेव्हलचा असा मोठा पोर्शन नाहीये. एकदम बेसिक लेव्हलचा आहे. बट हे बेसिक लेव्हलचेच प्रश्न जे आहेत तुमचा वेळ खातात आणि बाकीचे जे सोपे प्रश्न आहेत, तिथे तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि तुमचा वेळ निघून जाईल आणि प्रश्न सोडवायचे तसेच राहून जातील. तुमचे मार्क्स कमी होतील. त्यामुळे यामध्ये कसं आहे, की तुम्हाला जितकी प्रॅक्टिस करता येईल तितकी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करायची. ज्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये होतो. कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मॅथेमॅटिकल प्रश्न सोडवता येतात. याचाच अर्थ तुमची स्पीड इथे सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे. एम-बी-ए सी-ई-टी काय बघतं विद्यार्थ्यामध्ये, की तुमची स्पीड आणि तुमची ॲक्युरसी किती आहे. त्यामुळे हे जे टॉपिक्स आहेत यावरती फोकस करायचं आहे आणि लाईव्ह सेशनमध्ये जे काही तुम्हाला टीचर्स सांगते आहेत, ते व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करून, फोकस करून तुम्ही इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके. याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्यानंतर फेज 1 मध्ये आहे तुमचा व्हर्बल ॲबिलिटी, ज्याला तुम्ही 45 मिनिट जरी रोज दिलात तर खूप आहे. यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पॅसेज दिला जातो. त्या पॅसेजमध्ये स्टोरी असेल, काही असेल. ती स्टोरी किंवा तो पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे आणि त्या पॅसेजच्या आधारावरती तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील. हे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत. उत्तर कुठे मिळेल? पॅसेजमध्येच मिळेल. मग याची प्रॅक्टिस तुम्हाला रोज करावी लागेल. कमीत कमी 2 पॅसेज तर डेली तुम्ही केलेच पाहिजेत. ठीक आहे. त्यासोबतच पॅराजंबल्स, व्होकॅब्युलरी, 20 वर्ड्स डेली, एरर डिटेक्शन हे करायचं आहे. एरर डिटेक्शन म्हणजे एक सेंटन्स दिला जाईल, त्यामध्ये कुठला एरर आहे ते शोधायचं आहे. व्होकॅब्युलरीमध्ये या शब्दाचा अर्थ किंवा या शब्दाचा मीनिंग जो आहे तो दिलेल्या ऑप्शन्समध्ये कुठला आहे, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो व्होकॅब्युलरी रोज 20 वर्ड्स तुम्हाला तर करावेच लागतील. ओके. पॅराजंबल्स, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन याची प्रॅक्टिस करायचं आहे. हे टॉपिक्स जर तुम्ही केले तर व्हर्बल ॲबिलिटी तुमचा कव्हर होऊन जातो. त्यानंतर आहे तुमचा अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग. याला 30 मिनिट जरी रोज दिले तरी चालतील. कारण हा युनिट जो आहे तो सगळ्यात लहान युनिट आहे. बरोबर आहे. यामध्ये सीरीज, ऑड वन आउट, मिरर इमेज, पेपर फोल्डिंग है ना? असे प्रश्न तुम्हाला जास्त बघायला मिळतात अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगमध्ये, जे की तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहेत. 30 मिनिट तुम्ही रोज जर अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगला दिले, तर तुमचा अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग पण चांगला स्ट्राँग होऊन जातो. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही तुमचं कन्सेप्ट आणि फाउंडेशन स्ट्राँग करायचं. हे झाले आपले 1 to 15 डेज. ठीक आहे. त्यानंतर इथून सुरू होतो तुमचा फेज 2, ज्यामध्ये सेक्शनल मॉक्स आणि वीक एरियाजकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे, जो की डे 16 to 30 असणार आहे. ओके. आता इथे सगळ्यात मोठा गेम आहे. काय गेम आहे बघा. अल्टरनेट डेज सेक्शनल मॉक तुम्हाला घ्यायचं आहे. सेक्शनल मॉक म्हणजे काय? तुमचा लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, व्हर्बल ॲबिलिटी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन है ना? सॉरी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, व्हर्बल ॲबिलिटी एकच आहे. तुमचा अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आहे. ओके. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग. सो हे युनिट वाईज तुम्हाला मॉक द्यायचे आहेत. बट हे कसे द्यायचे आहेत? अल्टरनेट डेज. बघा आता एक पहिला डे, दुसरा डे, तिसरा डे, चौथा, 5वा, 6वा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. या दिवशी तुम्ही मॉक द्यायची आहे, या दिवशी गॅप घ्यायचं आहे. या दिवशी मॉक द्यायचे, या दिवशी गॅप घ्यायचं, या दिवशी मॉक द्यायचं, या दिवशी गॅप घ्यायचं आणि या दिवशी मॉक द्यायची आहे. ठीक आहे. असं अल्टरनेट डेज करायचं आहे. का करायचं आहे? कारण या दिवसामध्ये जे गॅप गेलेल्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या जे चुका काढलेल्या आहेत, तुमचे जे एरर्स तुम्ही काढलेले आहेत, तुमचे जे रॉंग आन्सर्स तुम्ही काढलेले आहेत, त्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे. आता ते कसं मी तुम्हाला सांगतो. एकतर तुम्ही अल्टरनेट डेजला सेक्शनल मॉक केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक युनिटवरती फोकस करून तुम्ही मॉक टेस्ट दिलेली आहे. त्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला डेली 2 तास तरी द्यायचे आहेत. ॲनलाईज करायचं आहे, कंपल्सरी ॲनलाईज करायचं आहे, की आपल्या चुका कुठे झालेल्या आहेत. ओके. आणि त्या चुका जेव्हा तुम्ही काढाल त्याची एक नोटबुक बनवायची आहे, की आपल्या इतक्या-इतक्या चुका झालेल्या आहेत. आणि हे जे उरलेले दिवस आहेत, या उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला त्यावरती फोकस करायचं आहे, त्यावरती स्टडी करायची आहे. आलं लक्षात? म्हणजे तुमचा जो वीक एरिया आहे, तो सुद्धा स्ट्राँग होऊन जाईल. राइट? त्यानंतर जे शेवटचे दिवस आहेत, या फेज 2 मधले जो 20वा दिवस आहे, म्हणजे 20th डे टू 30th. ओके. या दिवसामध्ये डेली तुम्हाला फुल मॉक टेस्ट द्यायची. फुल मॉक टेस्ट याचा अर्थ काय? यामध्ये 200 ते 200 प्रश्न असणार आहेत. असे मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे. जे की मॉक टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. या मॉक टेस्टचा फायदा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके. हे तुम्हाला करायचं आहे. आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे 2 तास तर तुम्हाला
तुमच्या चुका काढण्यामध्ये किंवा तुमच्या चुका दुरुस्त करण्याला द्यायचेच आहेत. ठीक आहे. आणि रॉंग आन्सरची नोटबुक तुम्हाला बनवायचीच आहे. आणि हे जे डेली मॉक टेस्ट तुम्ही देताय, याचं 120 टू 130 तुमचा स्कोर जो आहे तो टार्गेट ठेवायचाच आहे. कारण जे चांगले-चांगले कॉलेज आहेत, म्हणजे बेस्ट कॉलेज नाही म्हणत, जसं की पुंबा, सिम्सरी कॉलेज आहेत. याच्यामध्ये 130 मध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. ठीक आहे. जे-बी-आय-एम-एस सारखे टॉप कॉलेज आहेत, तिथे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यावे लागतात. तिथे सीट मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मार्क्स घ्यावे लागतात. ओके. सो 120-130 जर तुमचा स्कोर येत असेल, तर दॅट इज यू आर इन सेफ झोन, की तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळू शकतं. बट टॉप कॉलेजसाठी तुम्हाला तुमचा टार्गेट वाढवावा लागेल. ओके. देन इट कम्स द फेज 3 फुल मॉक टेस्ट प्लस स्पीड ट्रेनिंग. ओके. डे 31 टू 45th यामध्ये 10 ते 15 फुल मॉक तर तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. ठीक आहे. त्यासोबतच ट्राय डिफरंट अटेम्प्ट स्ट्रॅटेजी, जसं की लॉजिकल रिझनिंग फर्स्ट, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड फर्स्ट, मिक्स स्ट्रॅटेजी. म्हणजे कसं, की हे 200 प्रश्न आहेत. त्यामध्ये तर तुम्हाला युनिट वाईजच प्रश्न दिले जातात. ओके. लॉजिकल रिझनिंगचे पहिले 75, त्यानंतर वेगळे 25, वेगळे 50, वेगळे 50. ठीक आहे. असं तुम्हाला क्वेश्चन पेपर बघायला मिळतो. सो यामध्ये तुम्ही काय करू शकता, वेगवेगळी स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकता. मग तुम्ही अगोदर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड घ्या. म्हणजे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स पहिले कंप्लीट करा. नंतर बाकीच्याकडे वळा. मग किती टाईम मॅनेजमेंट होतं बघा. किंवा तुम्ही पहिलं लॉजिकल रिझनिंग घ्या, मग बाकीचे करा. मग किती टाईम मॅनेजमेंट होतं बघा. असं तुमच्या हिशोबाने तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे. जो तुमचा बेस्ट पॅटर्न असेल, तो तुम्ही फॉलो करायचा आहे एक्झामिनेशनमध्ये सुद्धा. यामध्ये तुमचं स्पीड ट्रेनिंग होते. तुमची स्पीड कशाने जास्त होते, कोणत्या पॅटर्नने जास्त होते, हे तुम्हाला कळणार आहे. हे डे 31 टू 54 मध्ये तुम्हाला करायचं आहे. सो हा आहे तुमचा 45 डेजचा प्लॅन. ओके. या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की अटेम्प्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. बरोबर आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ काय? तुम्ही कुठलाही जर प्रश्न चुकीचा दिला, तर तुमचे मार्क्स कट होणार नाहीयेत. बरोबर आहे. मग ट्राय टू अटेम्प्ट 180 टू 190 क्वेशन्स. मी तर म्हणतो की ऑल क्वेशन्स. यू ट्राय टू अटेम्प्ट ऑल क्वेशन्स. 200 पैकी 200 प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. टाईम मॅनेजमेंट तसा ठेवा. तुम्ही तुम्ही जेव्हा मॉक टेस्ट प्रॅक्टिस करताय, तेव्हा ट्राय करा की 200 ते 200 प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. ठीक आहे. त्यासोबतच इव्हन एज्युकेटेड गेसिंग इज अलाउड. तुम्ही गेस करू शकता. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल, तर तुम्ही गेस करून सुद्धा उत्तर देऊ शकता. आता निगेटिव्ह मार्किंग नाहीये, तर गेस करून उत्तर देऊ शकता. है ना? त्यानंतर डोंट वेस्ट मोर दॅन 40 सेकंड्स पर क्वेशन. प्रत्येक प्रश्नाला बघा, आता 200 प्रश्न 150 मिनिट आहेत. 150 मिनिटामध्ये जरी म्हटलं, तर 1 मिनिट सुद्धा आपल्याला एका प्रश्नाला देता येणार नाही. सो प्रत्येक प्रश्नावरती 40 सेकंडच्या वर घालवायचं नाहीये. ओके. 40 सेकंडमध्ये एका प्रश्नाला गेला, की लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं आहे. ठीक आहे. याच्याने काय होतं, आपण जर एकाच प्रश्नाला जास्त वेळ दिला, है ना, आपल्याला जास्त वेळ लागतोय, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर शोधण्यासाठी वेळ लागत आहे. सो दुसरे असे काही प्रश्न आहेत जे आपण आणखीन बघितले नाहीत, पण परंतु खूप सोपे आहेत. है ना? मग काय होतं, टाईम मॅनेजमेंट होणार नाही. एका जागी जिथे जास्त वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे टाईम जास्त खर्च होईल आणि सोप्या प्रश्नाकडे आपण वळणार नाही आणि सोपे प्रश्न तसेच राहून जातील. ठीक आहे. त्यामुळे 40 सेकंडपेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. त्यानंतर आयडियल डेली टाईम टेबल इफ यू कॅन गिव्ह 6 अवर्स. जर तुम्ही डेली 6 अवर्स देणार असाल, तर तुम्हाला कसं डिव्हाईड करायचं आहे टाईम? तर लॉजिकल रिझनिंगला 2 तास द्या. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 1.5 तास द्या. व्हर्बल एबिलिटीला 1 तास. 30 मिनिट अब्स्ट्रॅक्टला आणि 1 तास मॉक टेस्टला किंवा रिव्हिजनला द्या. अशा प्रकारे 6 तास जरी दिलात, तर प्रत्येक युनिटचा तुमचा अभ्यास होऊ शकतो. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देता, तुम्हाला तुमचा स्कोर कळणार आहे. है ना? मग स्कोर टार्गेट जो आहे, कॉलेजनुसार तुमचा कसा असला पाहिजे. तुम्हाला जर पुंबा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुमचा पर्सेंटाइल 95 प्लस आला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला सिम्सरी कॉलेजमध्ये जायचं आहे, तर तुमचा 97 प्लस पर्सेंटाइल असला पाहिजे. आणि जर जे-बी-आय-एम-एसमध्ये जायचं आहे, तर त्याचा नेहमी कट ऑफ 99.99च असतो. तर इतका तुमचा जो स्कोर आहे, इतका पर्सेंटाइल जो आहे, तुमचा आलाच पाहिजे. जर तुम्हाला जे-बी-आय-एम-एसमध्ये जायचं असेल तर. ओके. सो तुम्हाला 45 दिवसामध्ये खूप मेहनत करायची आहे. हे 45 दिवस पुन्हा तुम्हाला करायचे नाहीयेत. हे एकदाच करायचे आहेत. फक्त 45 दिवस सिरियसली केलात, पुढे तुमचं पूर्ण लाईफ सेट आहे. त्यामुळे हे 45 दिवस पूर्ण स्ट्राँगली फोकस करून प्रिपरेशन करा. काही अडचण असेल तर मला विचारा. मी तुम्हाला सोल्युशन देईन. ओके. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही डाउट्स आले असतील, काही विचारायचं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये त्याचं सोल्युशन देईन. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईव्ह बॅच जी आहे ती जॉइन करायला विसरू नका. कारण यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. ज्या लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही तुमचे डाउट्स लाईव्ह विचारू शकता. जिथे तुम्हाला एक्सपर्ट्स गाईड करतील, तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन तुम्हाला
लाईव्ह देतील. जर तुम्हाला काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल, तर रेकॉर्डेड सेशनसुद्धा मिळतील. त्यासोबतच टॉपिक वाईज एम-सी-क्यूजमुळे तुमचा प्रत्येक टॉपिक जो आहे तो कव्हर होतो. फुल सिलेबस नोट्स आहेत, मॉक टेस्ट आहेत, एम-सी-क्यू सीरीज पी-डी-एफ आहेत. या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये सर्च बॉक्स आहे. सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करा. हा कोर्स तुम्हाला दिसेल. कोर्सवरती क्लिक करा. जॉइन नाऊ करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. उशीर अजिबात करू नका. फटाफट बॅच जॉइन करायची आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.